नागपुरात लग्न मंडपातच गोळीबार झाल्यामुळे जमलेल्या वराडींमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। गंभीर गुन्ह्यातल्या 2 आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला। हे आरोपी एका लग्न मंडपात शिरले आणि त्याच ठिकाणी त्यांनी थेट पोलिसांवर गोळीबार केला। मात्र सुदैवानं या शुभम लोंढे अशी आरोपींची नावं आहेत। पोलिसांनी आरोपींकडून 2 पिस्तूल आणि 1 सुरा जप्त केलाय। पोलीस ठाण्याचा स्टाफ, हिंगणघाटचा स्टाफ आणि क्राईम पथक अशाने मिळून संयुक्त सापळा रचलेला होता। या ठिकाणी लग्न समारंभाच्या ठिकाणी हे जे आरोपी होते दोन हे त्या ठिकाणी आले। त्या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांच्यावर फायरिंग केलेलं आहे। यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही। मात्र पोलिसांनी नंतर फायरिंग केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतलेले आहे। त्यांच्याकडून शस्त्र आणि काडतूस आणि एक खंजीर मिळालेला आहे, तो जप्त करण्यात आलेला आहे। तसंच त्यांच्यापाशी जी गाडी आहे इनोवा गाडी तीही जप्त करण्यात आलेली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांच्याकडून। अखिलेश, एखाद्या चित्रपटात शोभेल असा हा प्रसंग वाटतो, पण नेमके हे 2 आरोपी कोण होते? खरं म्हणजे ती अतिशय चित्तथरारक हा पूर्ण प्रसंग होता। हे दोघंही आरोपी मनोहर आणि हे दोघेही वर्ध्यामधले अति सराईत गुन्हेगार आहे आणि त्यांच्यावर हिंगणघाटमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले आहेत। त्याच्यामध्ये गोळीबार करण्याचा किंवा हत्येचा प्रयत्न करण्याचा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आणि गेल्या काही दिवसापासून सातत्याने वर्धा पोलिसांपासून दूर पळत होते, वर्धा पोलिसांच्या ताब्यात येत नव्हते। काल वर्धा पोलिसांना अशी माहिती मिळाली की हे सगळे नागपूर या एका लग्न समारंभात सहभागी होण्याकरता येणार आणि त्या माहितीच्या आधारे वर्धा पोलिसांनी नक्सल पोलिसांची माहिती मागितली। नागपूरच्या सक्करदरा पोलीस स्टेशन अंतर्गत बीडपेठ भाग आहे आणि त्या बीडपेठ भागामधल्या एका लग्न मंगल कार्यालयात लग्नात सहभागी करण्याकरता दोघं आले होते। त्याची माहिती वर्धा पोलिसांनी नागपूर पोलिसांना दिली आणि दोघांनी संयुक्त पथक त्या ठिकाणी गेलं। जेव्हा या दोघांनी पोलिसांना बघितलं तेव्हा त्यांनी आपल्या पिस्तूलमधनं दोघांवर गोळीबार केला। 2 फैरी झाडल्या। सुदैवाने कोणी पोलीस कर्मी जखमी झाला नाही, पण ही त्यानंतर पूर्ण त्या लग्न मंडपात अफरातफर मारली, सगळं पळायला लागले। अचानक गोळीबार कसा झाला हे कोणालाही काही कळलं नाही। काही करण्याकरता तिथे प्रचंड गोंधळाची परिस्थिती पूर्ण मारली होती। सगळे वराती पळत होते, पोलीस पळत होते, आरोपी देखील पळत होते। पण ह्या दोन्ही आरोपींचा पोलिसांनी पाठलाग केला, दोघांना अटक केली, दोघांकडनं पिस्तूल आणि सुरा देखील जप्त केला। एक मोठी कारवाई झाली हे म्हणावं लागेल। पण एक महत्वाचं म्हणजे हे गोळीबारात कोणी जखमी झालं नाही हे देखील तितकंच महत्वाचं आहे। नक्की, धन्यवाद अखिलेश आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।